मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर, फुटले सोनेत्र तुटले जरी जी बशीर. असा राजा ज्यानं मरण पत्करलं पण कधी शरण गेला नाही, असे आपले शंभूराजे. हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे झाले, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे नाव कानी पडलं की अंगात एक स्फूर्ती येते. हे एक फक्त नाव नाही, एक प्रेरणा आहे जी सांगते की धर्म म्हणजे काय. मरण पत्करलं तरी चालेल पण धर्म संपता कामा नये, अशी शिकवण ज्या राजाने दिली तेच आपले शंभूराजे. आपण सर्वजण जाणतो की छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच आपल्या शिवरायांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र. ज्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याचं रक्षण जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज. म्हणूनच त्यांना स्वराज्य रक्षक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शंभूराजे जन्मापासूनच अनेक भाषांमध्ये, अनेक युद्धकलांमध्ये प्रारंगत होते. अत्यंत लहान वयात खूप सारी कौशल्ये शंभूराजांनी आत्मसात केली होती. शिवरायांच्या माघारी चांगल्या पद्धतीने शंभूराजे राज्यकारभार चालवत होते, पण ते अत्यंत घाणेरड्या राजकारणाला बळी पडले. त्यांना त्यांच्याच माणसांनी दगा दिला आणि ते कैदेत सापडले. असा राजा ज्यापुढे उभं राहण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती, त्या आपल्याच माणसांच्या कारस्थानाला बळी पडला. शंभूराजांनी नेहमीच आपल्यासमोर एक आदर्श ठेवला की लाचार होऊन कधी कधी ना जगावे, त्याहून विषी गिळूनी तुरया मरावे. शिवसिंह सदृश्य बनू अतिस्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी. संभाजी महाराजांना अटकेत असताना इतक्या वेदना दिल्या गेल्या. शंभूराजे ताठ मानेने सामोरे गेले, शेवटपर्यंत झुकले नाही, धर्म कधी सोडला नाही. रोज महिनाभर संभाजी महाराजांचे एक एक अवयव तोडत होते, अंगाची साल खेचून काढत होते, पायापासून डोक्यापर्यंत देहाचे तुकडे तुकडे केले. पण संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडला नाही. एवढं सहन का केलं तर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. त्यांना ठाऊक होतं जर आज आपण झुकलो तर इथून पुढे हिंदू धर्मासाठी कोणीच उभं राहणार नाही. हिंदू धर्माला वाचवण्यासाठी संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि धर्मासाठी दिलेल्या या त्यागामुळेच आज आपण त्यांना धर्मवीर म्हणून ओळखतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशा अजून व्हिडिओसाठी श्वास मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.